भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमरावती येथील सुतगिरणी प्रभाग क्रमांक 20 येथे 85 लक्ष रुपये किमतीच्या विकास कार्याचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता सरोज कॉलनी सप्तशृंगी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। मंगेश खोंडे मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बडनेरा येथील आमदार रवी राणा, भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, भाजपाचे माजी अध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेशाचे पदाधिकारी प्रशांत देशपांडे या कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित होते। भारतीय जनता पक्ष सुतगिरणी प्रभाग इथे जे विकास कामाची एक पूर्ण स्पीडनी जे कामं सुरू केलेले आहेत मंगेशजींनी त्याचं भूमिपूजनला आलेलो आहोत। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते, माझे मेडिकलमधले सिनियर डॉक्टर अनिलजी बोंडे खासदार, तसेच उपस्थित ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, मंगेशजी कोंडे, सुनीलजी काळे आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या प्रभागाचे सगळे आपण आज एक मोठा कार्यक्रम आमचा चालू आहे। एका सिरीजमध्ये भूमिपूजन चालू आहे। आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पुढे इलेक्शन ठेवलेले आहेत। आणखी या इलेक्शनमध्ये आपला मेन हेतू आहे की आमचा तरी मेन हेतू आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जे कोणी 4 उमेदवार राहतील त्यांना सगळ्यांना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे असे मी तुमच्याकडे अपील करतो। महावीर नगर श्री दत्त मंदिर, श्री गजानन मंदिर समोरील जागेवर पेविंग ब्लॉक बसविणे, शिवमंदिर जयनगर परिसराला फेन्सिंग करणे, नंदनवन कॉलनी येथे पेविंग ब्लॉक बसविणे, सरोज कॉलनी ओपन स्पेसच्या समोरच्या बाजूला पेविंग ब्लॉक बसविणे, सर्वच कॉलनी ओपन स्पेस फेन्सिंगची दुरुस्ती करणे असे या कामाचे स्वरूप होते। मी आजच्या क्षणी आदरणीय आमचे नेते, माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रीय किसान मोर्चा सरचिटणीस डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा नियोजनाचा मी सदस्य झालो आणि त्यांनी मला सदस्य केलं। त्यानंतर या पुढील काळामध्ये सुतगिरणीसारख्या प्रभागामध्ये जेव्हा कुठलाही नगरसेवक या इथे नव्हता, त्या परिस्थितीमध्ये या सुतगिरणी प्रभागाबद्दल मी सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर जेव्हा मांडली तर त्यांनी ताबडतोब आपल्या पत्रांनी आणि त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून, आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या प्रभागासाठी 3.25 कोटी रुपयाच्या वर अशी भरीव मदत आपल्याला या प्रभागासाठी त्यांनी दिली आणि त्याचा पहिला टप्पा 1.25 लाखाचा तो कामाला सुरुवात सुरू झाली आहे आणि आता हे 85 लाख। काय सांगाल तुम्ही, काम केव्हापासून चालू होणार आहे? काम उद्यापासून चालू होणार आहे। जिथे नवरात्र आहे तिथे आपण दसऱ्यानंतर करणार आहोत आणि जिथे नवरात्र नाही आहे आणि जी जागा अशी मोकळी आहे तिथे उद्याच काम चालू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये 80 लक्ष रुपयाचे भूमिपूजन आपण आदरणीय डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात, बडनेरा विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात करणार। या कार्यक्रमाची सुरुवात सप्तशृंगी मंदिर येथील पूजा व आरतीने करण्यात आली। त्यानंतर भूमिपूजन पार पडलं। यावेळी परिसरातील सर्व नागरिक, महिला बंधू व भगिनी आवर्जून उपस्थित होते। सरोज कॉलनी, महावीर नगर, जयनगर या परिसरामध्ये सातत्यानं समाजसेवेचं काम करणारे मंगेश खोंडे यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्हा नियोजनमधून, खासदार निधीमधून 85 लक्ष रुपयाचा निधीचं आज भूमिपूजन केलं आणि त्यामध्ये विविध समाजाच्या ज्या गरजा आहेत, कुठे बगीचाला कंपाऊंड असेल, कुठे पेमेंट ब्लॉक आहे, अशा सर्व गोष्टीचं रस्ता आहे त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। आमदार रवीभाऊ राणा आणि आपले भारतीय जनता पक्षाचे जे शहराचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडेसुद्धा उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचा पिंडच आहे समाजसेवा करायची, रुग्णाची सेवा करायची, युवतींना बलशाली बनवायचं। त्यामध्ये मंगेश खोंडे सातत्यानं शिबिर घेत असतात आणि आज त्यांनी जे परिश्रमाने 3.5 कोटी रुपये आणलेले आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन झालं
लवकरच विकासाचे कामं पूर्ण होतील. मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो, कारण पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या मेहनतीचं फळ निश्चितच त्यांना मिळेल. लोकांनाही आवाहन करतो की जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणा आणि शहरामध्ये सुरक्षा, विकास याची निश्चिती करून घ्या. लोक तर खुश आहे, कारण की आता मोदीजींनी GST कमी केला. खुश आहे ना सगळेजण? सगळेजण खुश आहे. लोकच सांगतात महागाई एवढ्या 10 वर्षाच्या काळामध्ये वाढली नाही. काँग्रेसच्या ह्याच्यात तर सातत्यानं महागाई अशी आकाशाला भिडत जायची आणि त्याच्यामुळं लोक खुश आहे. मोदीजीवर GST कमी केल्यामुळं, स्वदेशीचा प्रचार केल्यामुळं, आत्मनिर्भर भारतामुळं, ऑपरेशन सिंदूरमुळं, म्हणजे कोणी अतिरेक्याने आपल्या नागरिकांना मारलं तर त्याला जशाच तसं उत्तर देण्यामुळं, गोळीचं उत्तर गोळ्यांनी देण्याबद्दल लोक खुश आहे. आणि त्याच्यामुळं मोदीजी हे भारताला किती आवश्यक आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे. भारताचं एकदम भवितव्य बदलून टाकण्याचं काम, विकसित भारत 2047पर्यंत करण्याचं काम मोदीजींच्या सोबत सगळे लोक, जनसामान्य माणूस करतो आहे आणि म्हणून लोकांची चांगली प्रतिक्रिया. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.